नमस्कार, मी डॉक्टर राधिका जर्जन. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. अ, आजचं पत्र सुरू करण्यापूर्वी हे पत्र मला लिहावंसं का वाटलं आणि ज्या व्यक्तीला मी हे पत्र लिहिते ती माझ्या अत्यंत आवडीची व्यक्ती आहे इतिहासातली. कारण इतकी मोठी कामगिरी पार पाडणं, ते खूप गोष्टींचा त्याग करून एक सम्राज्ञी असून सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे, शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि तिचा एक सर्वात महत्त्वाचा गुण मला जो आवडतो तो म्हणजे तिने सहज माफ केलं. माफ करण्याला किंवा हो माझी चूक झाली आहे, या दोन गोष्टी. आपल्यावर अन्याय झाल्यानंतर आपण त्या समोरच्या व्यक्तीला माफ करतो यासाठी, आणि दुसरी गोष्ट होय माझी चूक झाली आहे, मला माफ कर, हे दोन वाक्य बोलण्यासाठी खूप बळ लागतं, खूप ताकद लागते. आणि ही त्या बळाच्या संदर्भातलीच गोष्ट आहे. आज मी पत्र लिहिते माझी अत्यंत आवडीची महाभारतातली म्हणजे द्रौपदी, तिला मी पत्र लिहिते. चला आता मग पत्राला सुरुवात करते. प्रिय द्रौपदी, तुला हे पत्र लिहिण्याची बरीच कारणे आहेत. त्यातलं सर्वात मुख्य कारण म्हणजे माफी. ज्या क्षणी तुझं वस्त्रण होत होतं त्या क्षणी कुरुवंशातील दिग्गज रथी महारथी फक्त जे घडतंय ते बघण्यापलीकडे काहीच करू शकले नाही. जे झालं ते अत्यंत घृणास्पद होतं. का घडलं या विषयात मला जायचं नाही, पण जे घडलं ते तू कशा पद्धतीनं स्वीकारलंस आणि सगळ्यांना माफही केलंस तेच या पत्राचं खरं कारण आहे. जेव्हा जेव्हा मला एखाद्याचा राग येतो, माझी काहीही चूक नसताना तो व्यक्ती काळजावर खोल घाव करून जातो आणि मनात सूड घेण्याची भावना उत्पन्न होते, तेव्हा तेव्हा मी तुझा आणि श्रीकृष्णाचा संवाद ऐकते किंवा वाचते. तो संवाद ज्यानं मला सहज माफ करण्याचं बळ दिलं. जेव्हा तू तुझं सगळं गमावून तुझ्या शामियानात हताश बसली होतीस, तेव्हा तुझा सखा, माझाही सखाच प्रिय श्रीकृष्ण तिथे येऊन जे तुला सांगतो त्या तत्वज्ञानामध्ये सगळ्यांना माफ करण्याचं ज्ञान सामावलंय. तुझं सगळं म्हणणं ऐकून श्रीकृष्ण म्हणतात, तुला तुझं दुःख कमी करायचं आहे किंवा विसरायचं असेल तर सगळ्यात आधी तुला या कुरुवंशातील सगळ्यांनाच माफ करावं लागेल. तिला सुरुवातीला दुःख होतं हे ऐकून. माझ्या अस्तित्वावर प्रश्न उभं राहिलेला असताना तुम्ही असं कसं म्हणू शकता? पण भगवान कृष्ण तिच्या सामर्थ्याची व तिच्या असीम ताकदीची तिला जाणीव करून देतात. तू एक यज्ञसैनी आहेस, आगीतून जन्माला आली आहेस. तुझा संयम, तुझं सम्राज्ञी असणं, तुझं या कुरुक्षेत्रातील सगळ्यात सुंदर बुद्धिवान स्त्री असणं ही तुझी ताकद आहे. तुझं त्यांना माफ करणं हे त्यांच्या विनाशाकडे जाणारं पहिलं पाऊल आहे. आणि खरंच द्रौपदी, हे मी सुद्धा करून पाहिलंय. कर्म आणि काळ वेळ सगळ्यांनाच सगळं ज्याचं त्याचं परत मिळत असतं. आपण कर्म कसं करतो यावरच सगळं अवलंबून असतं. सगळे लोक पांचाली, द्रौपदी म्हणून थट्टा करतात, पण माझ्यासाठी तू 5-5 नवऱ्यांना एकत्र बांधून ठेवणारी सम्राज्ञी आहेस. स्वतःच्या 5 मुलांना मृत्युमुखी पडलेलं बघताना आणि अभिमन्यूचा शोक सहन करतानाची यातना फक्त तू एकटीनं कशी सहन केलीस? महाभारताचं युद्ध संपल्यानंतर परीक्षितच्या हातात राज्यकारभार देईपर्यंत तू एकटीनं महाराणीपद सांभाळून हस्तिनापूरचा कारभार सांभाळलास. जे घडलंय ते बाजूला सारून धर्मस्थापनेसाठी चांगलं कर्म करण्याचं व्रत तू आजीवन पाळलंस. द्रौपदी, तू माझी प्रेरणा आहेस. तुझ्या नुसत्या विचाराने बलशाली आणि शक्तिशाली वाटायला लागतं. तुझ्या त्यागाची कहाणी खूप मोठी आहे. तिथे माझे हे 2 शब्द कुठे पूर्ण आहे. पण तू जे काही घडवून गेलीयस ते अनंत काळासाठीची शिकवण असणार आहे. बाकी प्रत्येकाचा ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो. तुझीच राधिका. बघा आता द्रौपदीला पत्र लिहिलंय म्हणून ह्यावर बऱ्याच कमेंट्स येतील. द्रौपदीबद्दल फक्त वस्त्रहरण आणि तिने 5 नवरे केले एवढंच आपण बोलतो. खूप लोक चावटपणेही बोलतात, पण ते मला अजिबात आवडत नाही. कारण प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं. प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं. ते कारण शोधण्याचं तुम्ही जरा कष्ट घेतले, तुम्ही स्वतःवर जर काम केलं ना,
तर आपण आयुष्यात सक्सेस होतो. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते की आपल्याला स्वतःचा शोध घेतला पाहिजे. आणि मला माहीत नाही तुम्ही बघणाऱ्यांपैकी किती लोकांचा श्रीकृष्ण किंवा भगवद्गीतेवर विश्वास आहे, पण माझा आहे. माझा 100% विश्वास आहे. तुमची जर रिक्वेस्ट असेल तर मी भगवद्गीतेचे जे काही अध्याय आहेत त्या अध्यायातल्या प्रत्येक अध्यायाचा मी तुम्हाला सोपा सरळ अर्थ समजून सांगणार आहे. जर तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये ते कळवा. मी नक्की ही सिरीज घेऊन येईल की आपल्याला भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायाचा एक सोपा सरळ साधा अर्थ जो आपल्या आजच्या आयुष्यात आपल्याला अनुभवता येईल, करता येईल, ते अंगीकारता येईल असं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आणि बघा, भगवद्गीता वाचताना खूप माझंही असं झालं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा हे काय आहे, का वाचते मी, मला काहीच कळत नाही आहे असं झालं होतं. पण माझ्या वडिलांची अख्खी भगवद्गीता पाठ आहे. माझ्या वडिलांनीच मला हे सांगितलं की 2-3दा जर वाचलंस तर प्रत्येक वेळी तुला त्या प्रत्येक ओळीतला नवा अर्थ कळणार आहे. सो आता परत मी पुन्हा नव्याने वाचायला सुरुवात केली आहे. आणि खूप जवळचा, खूप महत्त्वाचा, तुमच्या जगण्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे भगवद्गीता आहे. आता तुम्ही घेताय कसं त्याला, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू. मी जे आता पत्रात म्हटलं ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. तुम्ही प्रत्येकच बाबतीत जर पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेतला तर तुम्हाला सगळी गोष्ट पॉझिटिव्हच दिसणार आहे. सो निर्णय तुमचा आहे. आणि नवीन बघणारे जे असतील त्यांना माझी विनंती आहे, जेवढा जास्त होईल तेवढा जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कारण द्रौपदीबद्दलचं खरा तिचा त्याग काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. माझी तर खरीखुरी प्रेरणा आहे द्रौपदी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.